आहे रुपाली आणि आपला आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आता लवकरच गौरी गणपती येत आहेत आणि त्यासाठी सगळ्यांची शॉपिंग पण चालू झाली आहे, सगळी लगबग चालू झाली आहे आणि आता आपल्या गौराईसाठी सगळ्यांच्या घरी छान छान गौरी सजावट केली जाते। गौरीला वेगवेगळ्या पद्धतीत साडी नेसवली जाते, नऊवारी गोल प्रकारचे। तर त्यासाठी मी पण या स्टँड वरती गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग, तर हे असं स्टँड बाजारात सगळीकडे मिळतं। तर कोणाच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीचं पण असू शकतं किंवा डायरेक्ट फायबरची बॉडी असते, कोणाकडे काय तर तेवढं जास्त खूप महाग असतं ते, तर सगळ्यांनाच पॉसिबल नसतं तेवढं महाग पूर्ण सेट घेणं। तर मग काठीच्या सहाय्यानं किंवा अशा स्टँडच्या सहाय्यानं सुद्धा आपण छानपैकी गौराईला वेगवेगळ्या पद्धतीत साडी नेसवू शकतो। तर मी आज तुम्हाला 3 प्रकारे गौराईला साडी कशी नेसवायची हा व्हिडिओ मी तुमच्या सोबत शेअर करतेय। तर हे स्टँड मी असं घेतलंय, तर याला मी पहिल्यांदा, तर तुम्ही कुठल्याही शॉल किंवा कपडा किंवा साडी अशी, तर ही माझ्याकडे नवीनच साडी होती, तर ही याला मी अशी व्यवस्थित गोल बांधून घेणार आहे। तर या स्टँडला मी असं छान, ही माझ्याकडे साडी नवीनच होती, वापरलेली नाहीये, तर ती अशी मी छान बांधून घेतली। तुम्ही काही तुमच्याकडे शॉल किंवा काही कपडा असेल ते बांधू शकता, नाही बांधलं तरी सुद्धा चालेल, पण त्याच्यामुळे थोडंसं साडी व्यवस्थित घालता येते आणि ते जरा दिसायला जास्त पातळ असं दिसत नाही। जर तुम्हाला अजून जास्त अशी फुगीर साडी दिसली पाहिजे त्यासाठी मग तुम्ही इथे जरा जास्त कव्हर करा आणि मग साडी नेसवा। तर आता इथे बघा, ही साडी मी नवीन कोरीच आहे, एकदम पॅक होती तीच मी घेतलीये, कारण मला हिचा कलर खूप आवडला साडीचा। आणि मग असं थोडंसं कलर कॉन्ट्रास्ट असलं का ते जरा आपल्याला छान वाटतं, काठ वेगळे आणि साडीचा कलर वेगळा असला का अशा साड्या कुठे पण असं नेसवायला खूप छान दिसतं त्याचा लुक, म्हणून मग मी ही घेतली। साडी जास्त काही भारीतली नाहीये, एकदम अशी पातळच आहे। खरं तर जाड साडी अजून छान दिसते, पण हा कलर छान होता म्हणून मी हीच घेतली। तर मग तिचा मी ब्लाउज पीस काढून ठेवला आणि तिला काही पिको फॉल पण केलेला नाहीये, त्याच्यामुळं त्याचे एकदम धागे दोरे निघालेलेच होते। आणि मी तसा जो आपला पदराचा भाग आहे त्याच्या अगोदर प्लीट्स करायला घेतल्या, तर त्या व्यवस्थित, म्हणजे आतला पहिली जी प्लेट घेतल्यानंतर त्याच्या आतमध्ये अर्धा इंच कमी असं आतल्या बाजूला सगळ्या प्लेट करून घ्यायच्या आणि त्याच्यानं छान असं चापून चुपून असं हाताने व्यवस्थित दाबून घ्यायचं, कारण साडी पण नवीन आहे त्याच्यामुळं जरा प्लेट्स पडायला थोडंसं अवघड जात आहे। पण असंही नेहमी आपण करताना एक एक हात घालून सगळ्या एक एक प्लेट्स अशी हाताने एकदम चोपून घ्यायची। आणि माझ्याकडे बघा असे चिमटे आपल्याकडे सगळ्यांकडेच असतात, तर त्याचा हे वापर आपण इथे करू शकतो छान, कारण मग त्या प्लेट्स असं इकडे तिकडे सरकू नये, हलू नये म्हणून आपण जिथे गरज वाटेल तिथे असे चिमटे लावून ठेवले का मग एकदम इझी जातं करायला। आणि त्याच्यानंतर मग मी ते सगळं करून झालं का जो त्याचा कलरचा भाग आहे तिथपर्यंत मी एक पिन लावून घेतली आणि आता आपण या स्टँडला साडी नेसवायला सुरुवात करूया। तर अगोदर तुम्ही खात्री करून घ्या खरं तर का जो आपला नेसायचा भाग आहे तोच त्याच साईडहून आपण व्यवस्थित पदराच्या प्लीट्स करून घेतल्यात का व्यवस्थित, कारण मग ते उलट्या साईडला किंवा चुकीच्या पद्धतीनं पण होऊ शकतो। तर त्यासाठी आपण जशी आपण साडी नेसतो त्याच पद्धतीनं आपण या स्टँडला पण साडी तशी नेसवणार आहोत। तर नेसायचा थोडासा भाग सोडून झाल्यानंतर त्या स्टँडला ते गोल असं कव्हर करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर माझ्याकडे हे धड आहे, तर मग ते जो आपण त्याच्यामध्ये खोचलेला भाग आहे तो सरकू नये म्हणून मी त्याच्यावरती ते धड ठेवून घेतलं आणि जो आपण पदर बनवलेला होता त्याला पिना वगैरे एकदम व्यवस्थित अशा लावून घेतलेल्या आहेत, तर ते मी या अंगावरती टाकून घेतलं। तर त्याचा अंदाज घ्यायचा अगोदर का किती आपल्याला पदर सोडायचा आहे वगैरे, कारण आपण डोक्यावर पण घेणार आहोत, तर मग थोडासा लांबच सोडायचा। आणि त्याच्यानंतर जो आपला कमरेचा भाग असतो तिथे आपण छान काठ काढतो आपण स्वतः साडी घालताना पण, तर त्याच पद्धतीत तसा काठ काढून घ्यायचा आणि त्याला मी एक अशी छान पिन लावून घेतली। आणि आता आपण इथे निऱ्या करायला घेऊया।
तर तुम्हाला कोणत्या हाताने कशा जमतात, आता मी लेफ्ट हँडेड असल्यामुळे मला थोडंसं इकडं तिकडं असं उलट्या साईडला असं होतं, तरी पण मी यावेळेस उलट्या हातानेच निऱ्या केल्या आणि मला तेवढं काही कम्फर्टेबल वाटलं. तर तुम्हाला ज्या हाताने जमतील किंवा जशा जमतील किंवा बोटांमध्ये जर तुम्हाला जमत असेल तर त्या पद्धतीनंही तुम्ही निऱ्या करू शकता, कारण अशा साडीच्या निऱ्या भरपूर होतात. कारण एवढा काही मी फुगीर भाग केलेला नाहीये तो, त्यामुळे मग सगळ्या अशा छान एकसारख्या सगळ्या निऱ्या करून घेतल्या. त्याच्यानंतर मग परत मग माझ्या उलट्या हाताला झालं होतं ते, तरी पण मी घेतलं आणि मग ते व्यवस्थित आपण डाव्या बाजूला खोचतो तर त्या बाजूने व्यवस्थित करून घेतलं. तर इथे बघा, आता ज्या आपण निऱ्या केलेल्या आहेत त्या एकसारख्या सगळ्या करून घ्यायच्या. म्हणजे या गोष्टी खरं तर खूप लक्ष देऊन करायच्या, बारकाईनं करायच्या, कारण ह्याच सगळ्या गोष्टींमधून जे फिनिशिंग असतं आपलं जे साडीचं ते सगळं व्यवस्थित होणार असतं. त्याच्यामुळे मग त्या सगळ्या एकसारख्या केलेल्या निऱ्या त्याला मी एक चिमटा लावून घेतला आणि त्या व्यवस्थित करून घेतल्या. जर तुमच्याकडे अजून कोण मदतीला असेल तर नक्कीच तुम्ही मदत घ्या, कारण मग जर सोबत कोण असेल करायला तर एकदम छान व्यवस्थित करता येतं. एकट्याला धरायला वगैरे ठेवायला थोडासा प्रॉब्लेम होतो, त्याच्यामुळे जर सोबत असेल कोण तर मग चांगलंच आहे. आणि त्याच्यानंतर तो धड्याचा भाग आहे तो मी उचलला, तो मी बाजूला ठेवला आणि आपल्याला आता निऱ्या खोचून घ्यायच्या आहेत. तर आपल्याला किती खाली पाहिजे त्या पद्धतीत आपण त्या स्टँडच्या आतमधल्या भागामध्ये त्या सगळ्या केलेल्या निऱ्या आणि राहिलेला तो वरचा भाग आपण सगळा खोचून घेणार आहोत. आणि मग तो खोचल्यानंतर आपल्याला किती उंचीवर पाहिजे, का जास्त वरती पाहिजे का खाली पाहिजे, कोणाकोणाला असा घेर पसरून पण पाहिजे असतं, तर तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्ही तो भाग खाली सगळा ठेवून आणि मग त्याच्यावर परत आहे तसं धड असं ठेवून घ्यायचं. तर आता इथे बघा, हा जो पदर मी घेतलेला आहे त्याला मी अगोदर पिन लावली होती, तर ती पिन मी काढून घेतली आणि त्याच्यानंतर हा जो काठाचा भाग आहे तो दिसेल या पद्धतीनं आपल्याला इथे पदर व्यवस्थित सेट करून घ्यायचा आहे. आणि त्या सगळ्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या एकसारख्या व्यवस्थित फिनिशिंग मध्ये करून घ्यायच्या आहेत, म्हणजे मग ते छान दिसतं. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिथे पाठीमागे एक पिन लावायचं आहे. तर ते सगळं व्यवस्थित सेट करून घेतल्यानंतर मी तिथे मागे ब्लाउजला तिथे एक छोटीशी सेफ्टी पिन असते आपली, ती पिन लावून घेतली. आणि पदर किती लहान किती मोठा आपल्याला डोक्यावरती पण पदर घ्यायचा असतो, त्या पद्धतीनं आपल्या अंदाजानुसार आपण इथे पदर काढून घ्यायचा आहे. थोडासा मोठाच ठेवायचा, नाहीतर म्हणजे नंतर मग पदर आपल्याला कमी पडत नाही. तर हा झाला आपला पदराचा भाग. आणि ह्या सगळ्या व्यवस्थित एकसारख्या प्लेट्स करून घेतल्यानंतर जो कमरेचा भाग आहे तो अगोदर अंदाजे आपण फक्त एकदा सेट करून घेतलेला होता, तो व्यवस्थित परत एकदा काढून पिन व्यवस्थित मी इथे लावून घेतली. आणि ह्या ज्या कमरेच्या प्लेट्स आहेत त्या पण सगळ्या व्यवस्थित करून घेतल्या. आणि एकदा साडी नेसून झाल्यानंतर मग परत सगळं व्यवस्थित फिनिशिंग मध्ये सगळं करून घ्यायचं. कुठे काय कमी जास्त आहे, आपल्याला किती घेर पसरवायचा आहे, त्या पद्धतीनं सगळं सेट करून झाल्यानंतर हा बघा आहे आपला गौराईचा फायनल लुक, जो आपण नेहमी साड्या घालतो गोल पद्धतीतला. आणि एकदम सिंपल पटकन अशी साडी घालून होते ही. आणि बघा किती छान अशी आपली गौराई दिसते. तर तुम्ही पण हा लुक नक्की ट्राय करा. आणि आता आपण दुसरा लुक बघूया. तर याच्यामध्ये जास्त काहीच करायचं नाही, जे अगोदर साडी नेसलेली होती ती साडी आहे तशीच ठेवायची. मी फक्त ते वरचं धड काढून घेतलं आणि जो आपण डाव्या साईडला ज्या निऱ्या केल्या होत्या त्या निऱ्या काढून घेतल्या आणि त्या फक्त उलट्या साईडनं म्हणजे उजव्या साईडला आपल्याला ते खोचून घ्यायचं आहे. आणि त्या सगळ्या ज्या प्लेट्स केलेल्या होत्या, निऱ्या केल्या होत्या, तर त्या व्यवस्थित एकसारख्या करून घ्यायच्या आहेत. त्या करून झाल्यानंतर मग आपल्याला या दोन्हींमधलं मधली एक प्लेट काढायची आहे. दोन्ही साईडला थोड्या थोड्या निऱ्या ठेवून द्यायच्या आणि मधलाच भाग उचलून घ्यायचा. आणि इथे आपण आता ब्राह्मणी काष्टा आपण आपल्या गौराईला घालणार आहोत. तर तो एकदम सोपा आणि एकदम सिंपल पद्धत आहे बघा. मधली प्लेट्स घेतल्यानंतर तो भाग मी उचलून घेतला आणि तो सगळा एकसारखा केल्यानंतर मग परत त्याच्यावरतीच मी ते धड होतं ते ठेवून घेतलं, म्हणजे त्याच्यामध्ये ते अडकून जाईल आणि व्यवस्थित आपल्या
ब्राह्मणी काष्टा तयार होईल म्हणून. आणि त्याच्यानंतर ते उचलल्यानंतर बघा आतमध्ये असा छान प्लेट्स पडलेले आहेत ज्या समोर तुम्हाला दिसतायत. त्याला आतमध्ये एकच निरी फक्त करून घ्यायची आणि हा ब्राह्मणी काष्टा आपला तयार झाला. आणि त्याच्यानंतर मग परत आपण जो पदर काढलेला होता तो पदर परत आहे तसाच आपण लावून घेऊया. त्याला पिन ऑलरेडी लावलेली असते त्याच्यामुळे त्यालाही काही मेहनत लागत नाही. आणि जर तुम्हाला एकच लुक करायचा असेल तर तुम्ही पटकन 5 मिनिटात पण आपली अशी साडी नेसून होते. तर बघा किती छान आपला ब्राह्मणी काष्टा हा तयार झाला. 1 मिनिटामध्ये ही साडी नेसून तयार होते आणि अजिबात जरा सुद्धा मेहनत लागली नाही त्याला. आणि जर तुम्हाला तुमची गौराई अजून जाड पाहिजे असेल तर तुम्ही तसाही लुक करू शकता. आणि आता आपण बघूया तिसरा लुक आपला काय आहे तो. तर त्याच्यामध्ये पण जो ब्राह्मणी काष्टाचा जो मी एक कोपरा असा खोचून घेतला होता तो काढून घेतला आणि त्याच्यानंतर मग त्या साईडनं साडी खेचून घेतली बघा. म्हणजे डाव्या साईडनं जास्त सोडायची आणि उजव्या साईडनं घेतला ना. आता आपल्याला इथे एक कोन केला आहे बघा इथे. तर हे दिसायला जरासं सोपं दिसतं पण करताना थोडस कन्फ्युजनचं काम आहे. खरं तर मी खूप वेळा व्यवस्थित होईल त्या पद्धतीनं ट्राय केलं आणि फायनली माझं झालं. पण तो माझ्या साडीचा काठ जास्त मोठा असल्यामुळं माझ्या या पण प्लेट्स जरा मोठ्याच पडल्या खरं तर. पण मग तुम्हाला लहान मोठ्या करायच्या असतील त्या पद्धतीनं तुम्ही इथे करू शकता. लहान पाहिजे असतील पण पूर्ण प्लेट सगळ्या एकसारख्या होतील याची काळजी घ्यायला पाहिजे. आणि इथे खोचताना तुम्ही इथे सुईदोऱ्याचाच वापर करा नाहीतर मग आपल्याला 3 दिवस गौराई ठेवायची असते. आणि हा लुक करताना इथे भरपूर सुई धाग्याचे टाके घालून घ्यायचे कारण मग ते नंतर पटकन असं निघू नये याची काळजी घेऊनच आपण इथे. तर आता इथे मी फक्त तुम्हाला दाखवतेय म्हणून मी इथे पहिल्यांदा ट्राय करून मी त्या पिना लावून घेतल्या आणि त्याच्यानंतर मी ते सेफ्टी पिन लावून घेतला. तर माझ्याकडून थोडेसे मोठे मोठे झाले होते सगळे प्लेट्स म्हणून बघा इथे आता आमच्या साहेबांनी केलंय. तर ते तर खरं माझ्यापेक्षा जास्त ऑलराऊंडर आहेत. त्यांना सगळ्या गोष्टी खूप छान येतात आणि त्यांचं तर फिनिशिंगचं तर त्यांचं काहीच बोलू मी. इतकं छान व्यवस्थित त्यांना सगळं लागतं. आणि त्याच्यानंतर बघा माझ्या प्लेट्स त्यांना आवडल्या नाही म्हणून परत त्यांनी खोललं ते आणि नंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीनं थोड्याशा छोट्याशा प्लेट्स केल्या. आणि किती छान आपला बघा मस्तानी पॅटर्न म्हणतो आपण याला. तर मस्तानी पॅटर्न मधला हा 9वारी लुक हा आपला इथे आपण तयार केलेला आहे. तर एकदम सोपं आहे ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा. फक्त झिगझॅग पद्धतीनं आपल्याला इथे या सगळ्या हे काठ आहेत ते आपल्याला झिगझॅग पद्धतीनं करून घ्यायचे आहेत. आणि नंतर मग हे सगळे जे छोटे छोटे पिन लावले होते ते काढून व्यवस्थित सेफ्टी पिन इथे मी पॅक केलं आहे. परंतु इथे सुईदोऱ्याचाच शक्यतो वापर करा. आणि हा झाला आपला 3 नंबरचा मस्तानी पॅटर्न 9वारी मधला. तर बघा किती छान दिसतोय हा पण लुक. तर एकदम इझी आणि सोप्या पद्धती आहेत तिन्ही पण. तर तुम्ही नक्की ट्राय करा. या तिन्ही मधला कोणता लुक तुम्हाला जास्त आवडला आणि तो करायला तुम्हाला आवडेल असा मला कोणता लुक आहे असा तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हे तिन्ही पण लुक तुम्हाला आवडले असतील तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आता लवकरच आपला गौरी गणपतीचा सण येतोय तर या गौरीच्या सणाला तुम्ही यातला कोणताही लुक नक्की तुमच्या पण गौराईला अशा पद्धतीत साडी नक्की नेसवा. तर अजून वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे बसलेले गौरीचे किंवा अजून वेगळे तर जसे जमतील तसे मी व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत घेऊन येईल. तर त्यासाठी मला भरपूर प्रेम आणि तुमचं भरपूर मोटिवेशन पाहिजे म्हणजे व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह निर्माण होतो खरं तर. तर हा तुम्हाला लुक आणि माझी गौराई कशी दिसते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अशा छान छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.